कुबरनेटिसमध्ये डिप्लॉयमेंट फाईल असू दे किंवा पॉड फाईल असू दे किंवा सर्व्हिस फाईल असू दे, या सगळ्या फाईलमध्ये एक सिंटॅक्स आपल्याला कॉमन मिळतो, तो म्हणजे एपीआय व्हर्जन आणि काइंडचा. डिप्लॉयमेंटच्या केसमध्ये एपीआय व्हर्जन डिफरंट असतं, पॉडच्या केसमध्ये एपीआय व्हर्जन डिफरंट आणि सिमिलरली सर्व्हिसच्या केसमध्ये एपीआय व्हर्जन आणि काइंड देखील डिफरंट असतं. आता हे येतं तरी कुठं? हे एपीआय व्हर्जन आणि काइंड फिगर आउट करण्यासाठी kubectl एक्सप्लेन आणि मग टाइप ऑफ द फाईल. फॉर एक्झाम्पल जर मला पॉड रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आय कॅन रन पॉड. इकडे आपल्याला काइंड आणि व्हर्जन ह्याचं बघायला मिळेल. सिमिलरली जर मला सर्व्हिसच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल सो आय कॅन रन सर्व्हिस. मग इथे सर्व्हिसमध्ये माझ्याकडे आहे सर्व्हिस आणि व्हर्जन आहे माझं V1. आणि हेच जर मला डिप्लॉयमेंटच्या केसमध्ये बघायचं असेल तर या सर्व्हिसच्या जागी मी इकडे टाकेन डिप्लॉय. सो इकडे आपण बघाल की इकडे ग्रुप आहे, काइंड आहे, व्हर्जन आहे आणि एक्झॅक्ट गोष्ट आपल्याला बघायला मिळते आपल्या फाईलमध्ये पण. इकडे आपला आहे ग्रुप, त्याच्यानंतर व्हर्जन आणि टाइप ऑफ द फाईल. पॉडच्या केसमध्ये पण व्हर्जन, टाइप ऑफ द फाईल आणि सर्व्हिसच्या केसमध्ये देखील व्हर्जन आणि टाइप ऑफ द फाईल. सो नेक्स्ट टाइम जर इंटरव्ह्यूमध्ये जर हा क्वेश्चन विचारला सो मेक शुअर यू रिमेंबर दिस कमांड.